नमस्कार. गणगण गणात बोते सर्वांना. आज मला जायचे आहे गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. सकाळी लवकर उठून मी दारापुढे सुंदर अशी रांगोळी काढली. आवडली तर लाईक नक्की करा. माझ्या दिवसाची सुरुवात ही रेडिओ ऐकण्यापासून होत असते. रेडिओ ऑन केला, सरांना गरमागरम चहा दिला आणि मी पूजा करायला सुरुवात केली. मला मंदिरात जायचे म्हणून मी कालपासूनच मंदिरात जाण्याची तयारी करून ठेवली होती. मंदिरामध्ये पिठल्या भाकरीचा प्रसाद द्यायचा आहे आणि म्हणून मी सकाळी लवकरच उठून भाकरी करायला सुरुवात केली. कशी झाली आहे त्यासाठी लाईक नक्की करा. सकाळच्या प्रसन्न वेळी आम्ही मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये आल्यानंतर मन अतिशय प्रसन्न झालं होतं. प्रसन्न मनाने आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. सकाळची प्रसन्न वेळ म्हणजे एक आध्यात्मिक पर्वणीच होय. मुलींनी मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले. नंतर मीही हळदी कुंकू लावून त्या ठिकाणी दर्शन घेतले. महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांच्या समोर प्रसाद ठेवला. आद्याला सर्वांना प्रसाद देण्याची खूपच घाई झाली होती आणि नंतर मग आम्ही सर्वांना प्रसाद द्यायला सुरुवात केली. सर्वप्रथम कुंभकर्ण काकू होत्या आणि कुंभकर्ण वहिनींना आम्ही त्या ठिकाणी प्रसाद दिला. वाघमारे काकू देखील दर्शनासाठी आल्या होत्या. आम्ही त्यांनाही प्रसाद दिला. गुरुवार असलं की मंदिरामध्ये कुणा ना कुणाचा पिठलं भाकरीचा प्रसाद हा महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित होत असतो. छोट्या छोट्या मुली मंदिरामध्ये होत्या आणि म्हणून आद्याच्याच हाती आम्ही सर्व मुलींना त्या ठिकाणी पिठले भाकरीचा प्रसाद दिला. आद्याला खूप आनंद झाला. आद्या दरवर्षी या दिवसाची वाटच पाहत असते. नंतर एक म्हाताऱ्या आजी आल्या. आद्याने त्यांनाही प्रसाद दिला आणि त्या आजीचे त्या ठिकाणी दर्शन घेतले. संपूर्ण मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा संपूर्ण जीवनपट त्या मंदिरांच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेला आहे आणि त्यावरून गजानन महाराजांचं जे काही महत्त्व आहे, त्यांचं जे काही श्रेष्ठत्व आहे ते आपल्या त्या प्रसंगांवरून त्या ठिकाणी दिसून येते. मागील गुरुवारीच आम्ही शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. त्या ठिकाणी असो किंवा या ठिकाणी असो, दोन्ही ठिकाणी अतिशय प्रसन्न वातावरण होतं आणि या प्रसन्न वातावरणामध्ये अंतःकरणामध्ये एक समाधानकारक अशी वृत्ती या ठिकाणी निर्माण झाली. प्रसन्न आणि समाधानकारक अंतःकरणाने आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो आणि जाताना पुनश्च एकदा गजानन महाराजांचे दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्न त्या ठिकाणी वाटत होते.